नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बीच्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। बदलत्या वातावरणामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला असून गावागावात मिळणाऱ्या रायवळ आंब्यांचं उत्पादन फारसं झालेलं नाही। उत्पादन कमी झाल्याने गावागावांमध्ये रायवळ आंबे विक्रेत्यांची आरोळीही ऐकू येईना झाली आहे। एकूणच बदलत्या वातावरणामुळे रायवळ आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। ऊन, वारा, पाऊस आणि धुक्यामुळे भुदरगड तालुक्यातील कोनवडे, निळपण, पाचर्डे, पिंपळगाव, दारवाड, नाधवडे, अकुर्डे, दिंडेवाडी यांसह अनेक गावांमध्ये आंबा, काजू पिकांना बहरच आलेला नाही। त्यामुळे गावठी जातीचे आंबे आता दुर्मिळ होऊ लागलेत। आंब्याच्या मोसमात अनेक घरांमध्ये जेवणानंतर हमखास खाल्ला जाणारा रायवळ आंबा गायब झालाय। बाजारात उपलब्ध हापूस आंब्यांचे दर गगनाला भिडल्यानं गड्या आपला गावाकडचा आंबा बरा असं म्हणायची वेळ आली आहे। पण सध्या हा गावरान आंबा जिल्ह्यातून हद्दपार झालाय। कोनवडेचे शेतकरी एनडी पाटील यांच्या 7 एकर क्षेत्रात सुमारे 200 झाडं आहेत। मात्र या वर्षी या झाडांना मोहरच आला नसल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे आंबे घ्या आंबेची आरोळी गल्लोगल्ली कानावर पडत होती, पण ही आरोळी आता ऐकू येत नाही। त्यामुळे गावठी आंबे यंदा तरी खवय्यांना मुबलक प्रमाणात चाखायला मिळणार नाहीत। बी न्यूज साठी भुदरगडहून शिवाजी पाटील। भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार महर्षी बीजी देसाई शेतकरी विकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी झाले। विरोधी गटाच्या मुळे महाराज परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांनी संस्था गटातील उमेदवारांना शेवटपर्यंत चांगली टक्कर दिली। त्यामुळे निकालावेळी विकास आघाडीची धाकधूक चांगलीच वाढली होती। भुदरगड तालुका शेतकरी संघाच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। माजी आमदार केपी पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, भाजपचे राहुल देसाई यांनी स्वर्गीय बीजी देसाई शेतकरी सहकारी आघाडी रिंगणात उतरवली होती। तर त्या विरोधात भाजपचे नाथाजी पाटील, देवराज बारदेसकर, नंदू शिंदे, विलासराव बेलेकर यांनी मुळे महाराज परिवर्तन आघाडी करून आव्हान उभं केलं होतं। त्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्याच्या नजरा लागल्या होत्या। रविवारी मतदान झाल्यानंतर आज सकाळी 8 वाजता मौनी विद्यापीठातील तालुका क्रीडा संकुलात मतमोजणी झाली। पहिल्या टप्प्यात संस्था गटाची मतमोजणी झाली। त्यामध्ये सत्ताधाऱ्यांची काही मतं फुटून विरोधी आघाडीला गेल्याचं आढळल्यानं स्वर्गीय बीजी देसाई सहकार आघाडीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फुटला होता। या आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले असले तरी मुळे महाराज परिवर्तन आघाडीचे उमेदवार विलास बेलेकर आणि रणजित आडके यांनी शेवटच्या फेरीपर्यंत सत्ताधाऱ्यांना चांगलंच झुंजवलं। संस्था आणि व्यक्तिगटात अनेक सुज्ञ मतदारांनी क्रॉस मतदान केल्याचं उघड झालंय, तर अनेक मतदारांनी मतपेटीत चिठ्ठ्यांचा पाऊस पाडला। निवडणूक निर्णय अधिकारी युसुफ शेख यांनी निकाल घोषित करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला। 15 दिवसांपूर्वी गडिंग्लज तालुक्यातील लिंगणूर तर्फे नेसरी आणि दुगुणवाडी या भागात भर वस्तीत शिरून दहशत माजवलेल्या हत्तीनं आता राज्य सीमेवरील तेरणी हलकणी या भागात मोर्चा वळवलाय। रविवारी तेरणी इथं हत्तीनं पिकांचा फडशा पाडला असून दहशतीचं सावट कायम असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हत्तीनं गडिंग्लज तालुक्यातील दुगणवाडी भागात नागरी वस्तीत प्रवेश केला होता।
या भागातील पिकांचा फडशा पडल्यानंतर हत्तीनं हेब्बाळ जलदाळकडे मार्गक्रमण केलं होतं। त्यानंतर हत्तीनं नवकुड चिंचवाडी परिसरात ठिया मांडला होता। आता शनिवारपासून पाण्याच्या शोधात हत्तीनं तेरणी हलकर्णी परिसराकडे मोर्चा वळवलाय। रात्री तेरणी मनमाड रस्त्यावरील काही शेतकऱ्यांच्या ऊस आणि ढबू मिरची पिकांचं नुकसान केलंय। सकाळी 9 वाजता कर्नाटकातील हत्तरकी हद्दीत एका शेतकऱ्याला हत्ती दिसला। त्यानंतर कर्नाटक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी हत्तीला बुगडीकट्टी डोंगरातील झाडीमध्ये हुसकावून लावलंय। मात्र पूर्व भागात हत्तीचा वावर वाढल्यानं शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। निसर्गाचा असमतोल, पावसाची अनियमितता, हमीभावाचा अभाव, वाढती मजुरी, मनुष्यबळाचा तुटवडा आणि शेतीचं विभाजन अशा अनेक कारणांमुळे शेती परवडत नाही। त्यातून शेतजमीन एखाद्या गरजू व्यक्तीला करायला द्यावी म्हटलं तर उत्पन्नाचा भरोसा नसल्यानं शेताला कोणी वाटेकरी मिळत नाही। त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। पूर्वी शेतकऱ्याच्या कुटुंबाचा भार उचलणारी शेती आता शेतकऱ्यासाठी असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे। एकीकडे मनुष्यबळ कमी, नवीन साधनांचा अभाव, मजुरांची वानवा, उत्पादनाचा वाढत चाललेला खर्च आणि पावसाची अनियमितता अशा विविध कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यातून जमीन वाट्यानं कसायला द्यावी तर उत्पन्नाची खात्री नसल्यानं वाटेकरी तयार नाहीत। दुसरीकडे नवी पिढी नोकरीसाठी पुणे मुंबई सारख्या शहरात स्थलांतर करतेय। त्यामुळे शेती व्यवसायातून घर चालत नाही आणि शेती रिकामी सोडून चालत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय। शालेय विद्यार्थ्यांना शिवकालीन दुर्मिळ वस्तू पाहता याव्यात आणि त्यांना तत्कालीन समाज जीवनाची माहिती मिळावी या हेतूने कोतोलीमध्ये प्राचीन दुर्मिळ वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये भरवलेलं प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती। बालिंगा गावचे शिवाजी भोसले आणि प्रतीक भोसले हे दोघे 2016 सालापासून दुर्मिळ वस्तू संकलित करतात। अनेक ठिकाणी भेट देऊन तसंच नागरिकांकडून मागून अथवा विकत घेऊन या दोघांनी दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केलाय। त्यांनी आपल्या घरी राज सदन, शिवनेरी आणि रायगडची प्रतिकृती तयार केली आहे। शिवरायांच्या कृतीचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी ते विविध उपक्रम घेतात। गडकिल्ले संवर्धन आणि संगोपनासाठी ते प्रयत्न करतात। त्यांच्या शिवकालीन जुन्या वस्तूंचं प्रदर्शन कोतोलीमध्ये श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नुकतंच भरवण्यात आलं होतं। महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एस कुर्लीकर यांच्या प्रयत्नातून आयोजित या प्रदर्शनाला डॉक्टर के.एस. चौगुले आणि डॉक्टर जे.के. पवार यांच्या हस्ते सुरुवात झाली। प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती। यावेळी सचिव शिवाजीराव पाटील, डॉक्टर अजय चौगुले, प्रकाश पाटील, प्रभारी प्राचार्य डॉक्टर व्ही.पी. पाटील, डॉक्टर बी.एन. रावण उपस्थित होते। इचलकरंजीतील काही कामगारांना केशरी कार्ड धारकांना रेशनवरील धान्य मिळत नाही। त्या कार्ड धारकांना रेशनवरील धान्य देण्याची मागणी महाराष्ट्र कामगार सेनेनं केली आहे। मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना देण्यात आलं। इचलकरंजी शहर परिसरात 60 ते 70% कष्टकरी कामगार वर्ग आहे। यातील बहुतांश नागरिकांकडे केशरी कार्ड असूनही त्यांना रेशनवरील धान्य मिळत नाही। त्यासाठी विविध कामगार संघटनांनी वेळोवेळी आंदोलन करूनही पुरवठा अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतायत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कामगार सेना शिष्टमंडळानं प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना मागण्यांचं निवेदन दिलं। अनेक धनदांडग्या लोकांना एजंटांमार्फत दारिद्र्य रेषेखालील कार्ड काढून दिलं जातंय। मात्र कष्टकरी कामगार या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केला। शिरस्तेदार संजय काटकर यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी झालेल्या चर्चेत संजय काटकर, सद्दाम मुजावर, केमप्पान्ना हलगेकर, इम्तियाज शेख, सचिन बिरांजे, मेहबूब गवंडी, पूजा पवार, सुरेखा शिंदे यांनी सहभाग घेतला। साखर कारखान्यानं ऊस वाहतूक कंत्राटदारांच्या हिताची भूमिका घ्यावी, अन्यथा वाहतूकदारांना कारखान्याच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। गारगोटी इथं वाहतूकदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते। ऊस वाहतूकदारांच्या प्रलंबित मागण्या शासनानं पूर्ण कराव्यात अशी मागणी करत गारगोटी इथं स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या वतीनं सर्वपक्षीय ऊस वाहतूकदारांचा मेळावा घेण्यात आला। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा झाला। यावेळी शेकडो वाहनधारकांनी कूर ते गारगोटी या मार्गावर ट्रॅक्टर रॅली काढून भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना मागण्यांचं निवेदन दिलं। यावेळी भुदरगड तालुक्यातील वाहनधारकांच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला।
गेल्या वर्षी 10,258 मुकादमांनी वाहनधारकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे। कारखानदारांनी जर साथ दिली नाही तर ठरवून त्यांची कारखानदारी बंद पाडू असा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला। यावेळी सरपंच बाळासाहेब भालेकर, अनिल हळदकर, भिकाजी पाटील, पृथ्वीराज पवार यांनी मनोगत व्यक्त केली। मेळाव्याला माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई, बाळासाहेब भालेकर, पृथ्वीराज पवार, बाबा नांदेकर, वसंत प्रभावळे, सुभाष सोनार, नारायण पाटील, राजेंद्र गोडसे, सदाशिव चव्हाण यांच्यासह वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इचलकरंजीतील दातारमळा परिसरातील श्री रामलिंग चौंडेश्वरी लिंगायत कोष्टी समाज मंदिराचा कलशारोहण महोत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा झाला। 2 ते 12 मे दरम्यान झालेल्या या महोत्सवात विविध धार्मिक विधी कार्यक्रम पार पडले। यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। इचलकरंजीतील दातारमळा परिसरातील श्री रामलिंग चौंडेश्वरी लिंगायत कोष्टी समाज मंदिराच्या कलशारोहण महोत्सवाला मंगळवारी 2 मे पासून सुरुवात झाली। 11 दिवस चाललेल्या या महोत्सवात दररोज पारायण, शिवनाम, जपानुष्ठान पार पडलं। महोत्सवातील मुख्य दिवशी महारुद्राभिषेक, होम हवन, कलश, कुंभ यांची सवाद्य मिरवणूक, कलशारोहण, यानंतर सत्कार समारंभ आणि ओम नमः शिवाय मंत्रघोषानं कार्यक्रमाची सांगता झाली। महोत्सव यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ मंडळ, युवक मंडळ, महिला भगिनींचं योगदान लाभलंय। काळानुसार खरेदीचं तंत्र बदललं। आता शॉपिंग मॉल किंवा बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते। त्याही पुढे जाऊन कोणतीही वस्तू मोबाईलवरून मागवता येते। मात्र ऑनलाईनच्या या जमान्यात आजही ग्रामीण भागातील आठवडा बाजाराचं महत्त्व कायम आहे। आपल्याला हवी ती वस्तू दराची घासाघीस करून खरेदी करता येते। आपल्या बजेटनुसार खरेदी करता येते। त्यामुळे कितीही बदल झाले तरी मध्यमवर्गीयांबरोबरच कष्टकरी मजूर वर्गाची खरेदी आजही आठवडा बाजारामध्येच होते। त्यामुळे गावच्या अर्थकारणालाही गती मिळते। घरगुती बाजार असो किंवा कपड्यांची खरेदी, आजकाल मॉलमध्ये एकाच छताखाली सर्व वस्तू मिळत असल्यानं पॉश वातावरणात खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय। त्याही पुढे जाऊन घर बसल्या ऑनलाईन शॉपिंग करण्याचा पर्यायही उपलब्ध झालाय। मात्र अशा काळातही ग्रामीण भागातील आठवडा बाजार आणि त्याचं महत्त्व कायम आहे। कागल शहरात दर सोमवारी आणि गुरुवारी आठवडा बाजार भरवला जातोय। सोमवारी होणाऱ्या बाजाराला ग्राहकांची मोठी गर्दी असते। या बाजारात धान्य आणि भाजीपाल्याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते। तसंच घरगुती वापराकरता लागणाऱ्या वस्तू आठवडा बाजारामध्ये खरेदी केल्या जातात। 6 दिवस मोलमजुरी करून पगार झाल्यावर कुटुंबासाठी लागणारं साहित्य आठवडा बाजारात खरेदी करण्यावर अनेक कष्टकरी आणि कामगार कुटुंब भर देतात। अगदी 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतच्या अनेक वस्तू इथं मिळत असल्यानं ग्राहकांच्या प्रतिसादामुळे विक्रेत्यांची चांगली उलाढाल होते। आठवड्यातून एक दिवस बाजारात विक्रीसाठी येणारे व्यापारी आणि ग्राहकांचं नातं अनेक वर्षांचं आहे। त्यामुळे ठराविक व्यापाऱ्याकडे ठराविक वस्तू खात्रीशीर मिळतात हा आठवडी बाजारातील विश्वास आजही कायम आहे। त्यातून ग्रामीण अर्थकारणाला चांगली गती मिळत असल्यानं आठवडा बाजाराचं महत्त्व आजही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून इचलकरंजीमध्ये अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह सवाद्य मिरवणुका काढल्या। काही मंडळांनी अफजल खानाचा वध यासह ऐतिहासिक घटनांवर आधारित स्क्रीनवर सादरीकरण केलं होतं। रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून यावर्षी प्रथमच इचलकरंजीत भव्य मिरवणुका काढण्यात आल्या। इचलकरंजीतील भोनेमाळ युवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं भोनेमाळमधून मिरवणुकीला प्रारंभ झाला। या मिरवणुकीत आकर्षक विद्युत रोषणाई, लेसर शो आणि डीजेच्या तालावर ठेका धरत युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। विशेष म्हणजे अफजल खानाचा वध यासह मोठ्या स्क्रीनवर ऐतिहासिक घटनांचं सादरीकरण करण्यात आलं। तसंच शहर परिसरातील अनेक मंडळांनी प्रतिमा पूजन करून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं आणि प्रेरणा मंत्राचं सामूहिक पठण केलं। सायंकाळी छावा प्रतिष्ठान, साई साम्राज्य मंडळ यासह अनेक मंडळांनी शंभू राजांचा जय जयकार करत सवाद्य मिरवणुका काढल्या। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। आणि आता पाहूया अस्सल कोल्हापुरी भाषेतील बातमी।
मंडळी, आता लगीन सराईचा हंगाम सुरू आहे. जिकडं बघावं तिकडं बँड बाजा बारात चालली आहे. लग्नाचं हॉल बी फुल आहे ती आणि डॉल्बी वरात यांचा निस्ता धुमडा सुरू आहे. पण 50 वर्षापूर्वी लग्न लई भारी व्हायची. घोडगाड्या नव्हत्या. त्या इळला बैलगाडीतनं वऱ्हाडी मंडळी आणि पाहुणे मंडळी लग्नाच्या गावाला जायची आणि पी डबाकवाली त्यांचं स्वागत बी करायची. गावातनं बैलगाड्यांची वरात निघायची. पाहुण्यासनी गुळ कांदा देऊन त्यांचा मानपान व्हायचा. आता मात्र सगळीकडे नुसता डीजे, फटाकड्या आणि दंगा धुडकूस. मातूर या सगळ्या परिस्थितीत बी आपली संस्कृती जपणारी काही मंडळी आहेत बरं का. असंच एक लगीन परवा पन्हाळा पंचकृषीत चर्चेचा विषय ठरलंय. पोरले तरपट ठाणे गावातल्या ऋषिकेश चौगले या पोरग्याचं लगीन गौरी खुडे या पोरगी बरोबर ठरले आणि दोन्ही पाहुण्यांनी आपली संस्कृती जपत लगीन करायचा निर्णय घेतला. मग काय, बैलगाड्यासनी सजीवलं, समद्या पाहुण्यासनी रंगीबेरंगी फेटं बांधलं, बैलासनी बी झुल पांघरून नटिवलं आणि जुन्या पद्धतीचा बँड बाजा वाजवत पोरगीची वरात पोरग्याच्या दारात पोचली. नव्या पाहुण्यांनी बी गुळ कांदा देऊन समद्यांचं स्वागत केलं. नव्या पाहुण्यासनी टावेल, टोपी, पानाचा इडा आणि नारळ देऊन त्यांचा बी मानपान झाला. मंडळी, या मिरवणुकीचं विशेष म्हणजे नवरी स्वतः कोल्हापुरी फेटा बांधून बैलगाडी चालवत नवऱ्याच्या दारापर्यंत आली. तवा उपस्थित बाया बापड्यांनी जे कौतुक केलं म्हणता, आरारारा. लग्नाला बी जाम गर्दी झालती. हे सगळं बघून मांडवातली म्हातारी कोतारी आपल्या काळातली लग्न आठवत होती बरं. लगीन करताना ह्यांनी समाजाचा बी विचार केला बरं का. नवऱ्याकडच्या माणसांनी 25 दिव्यांगासनी मांडवात उभा करून नवा पेराव केला आणि समाजाचं बी रण फेडायचा प्रयत्न केला. ग्रामीण बाजार आणि ग्रामीण ढंगात फेट्याचं तुर्र उडवत पारंपरिक पद्धतीनं झालेल्या या लग्नाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे बरं का. कागलमधील पाझर तलावामध्ये नियमित पोहणाऱ्या नागरिकांनी स्विमिंग ग्रुप स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. या ग्रुपच्या वतीनं 22,000 रुपयांची 2 स्ट्रेचर नगरपालिकेला प्रदान करण्यात आली. वाढदिवसावर होणारा खर्च टाळून सदस्यांनी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवलाय. शहरातील स्मशानभूमीत याचा वापर होणार आहे. कागल शहरातील पाझर तलावात सकाळी पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी स्विमिंग ग्रुप तयार केलाय. त्यामध्ये नगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी, व्यावसायिक, व्यापारी आणि नागरिकांचा समावेश आहे. या ग्रुपमधील सदस्यांच्या वाढदिवसाचा खर्च बचत केला जातोय. तलावाची स्वच्छता, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याचं काम हा स्विमिंग ग्रुप करत आलाय. या ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील स्मशानभूमीसाठी नगरपालिकेला ॲल्युमिनियमचे 2 स्ट्रेचर भेट दिलेत. मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्याकडे हे स्ट्रेचर देण्यात आली. शहरातील स्मशानभूमी तिरडीसाठी याचा वापर होणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक जकाते, माजी उपनगराध्यक्ष सदाशिव पिष्टे, संजय ठाणेकर, सुरेश पिष्टे, नवीन शिबे, शीतल पाटील, संजय चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. आता आमच्या शेतकरी बंधूंच्या मनातील शंका दूर करणारा बळीराजाचा आवडता कार्यक्रम आजचा सवाल. या कार्यक्रमामध्ये दररोज एका शेतकऱ्याच्या शेती आणि दूध व्यवसाय विषयक शंकांचं समाधान करतील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर JP पाटील. तर पाहूया आजचा बळीराजाचा सवाल. नमस्कार. बळीराजाचा आजचा सवाल या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. जिल्ह्यातील आपल्यासारख्या सर्व शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं, दररोज एका प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर JP पाटील सर देणार आहेत. ते आता स्टुडिओमध्ये हजर आहेत. तर बळीराजाचा पहिला प्रश्न आपण त्यांना विचारूया की आडसाली उसाला कोणतं वाण वापरावं आणि रोप की कांडी लावून करावी, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर डॉक्टर JP पाटील सर देतील. आडसाली ऊसाकरता जे शिफारस केलेली जे वाण आहेत महाराष्ट्रासाठी, ते प्रामुख्यानं को 86-032 हा अतिशय चांगला वाण आहे. 1996ला शिफारस केला. त्यानंतर शिवो VSI
हा 0805 हा VSI जी संस्था आहे मांजरीला त्यांनी तो शिफारस केला. हाही वाहन अडसलेसाठी वापरतात. आणि सध्या आता रिसेंटली 2022ला 15/012 अतिशय उत्कृष्ट ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी शिफारस केलेलं वाहन आहे. तो मध्यम पक्व होणार असला तरी अतिशय या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. आणि सध्या यावर्षी 2023ला जी महाराष्ट्राची एक मीटिंग झाली मोठी महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठाची आणि शासनाची, त्याच्यामध्ये साधारणतः 14/082 हा वाहन शिफारस करण्यात आलेला आहे. तेव्हा 3-4 वाहनं वापरायला काही हरकत नाही. आता कांडी लागण की रोप लागण, तर शक्यतो 2 डोळ्याची कांडी प्रक्रिया करून लागण करावी. ज्या ठिकाणी घात वापसा येत असतो त्या ठिकाणी करायला हरकत नाही. पण ज्या ठिकाणी वापसा येत नाही किंवा नदीबुड क्षेत्र असेल अशा ठिकाणी जूनमध्ये साधारणतः 15 जूनपर्यंत आपण रोप लागण करायला काही हरकत नाही. आणि चिबड्या जमीन असल्यास तिथंही रोप लागण करायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीनं लागण करायला अडसलीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. धन्यवाद.